नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नेटवर्क टोपोलॉजी म्हणजे काय हे अभ्यासणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। नेटवर्क टोपोलॉजी म्हणजे काय? नेटवर्क टोपोलॉजी माहिती संदेश वहनासाठी विशिष्ट प्रकारे जोडणी करण्याच्या पद्धतीलाच टोपोलॉजी असे म्हणतात। नेटवर्क टोपोलॉजी म्हणजे नेटवर्कवरील संगणक, केबल आणि इतर घटकांचे फिजिकल लेआउट। यामध्ये संगणकाचे स्थान व जोडणी हे घटक महत्त्वाचे असतात। नेटवर्क टोपोलॉजीचे वर्गीकरण पुढील प्रमाणे केले जाते: बस टोपोलॉजी, स्टार टोपोलॉजी, मेश टोपोलॉजी, रिंग टोपोलॉजी, ट्री टोपोलॉजी। तर विद्यार्थी मित्रांनो, याचाच अर्थ असा की नेटवर्कमध्ये विशिष्ट प्रकारे संगणक किंवा इतर डिव्हाइसेस एकमेकांना जोडलेले असतात। त्या जोडणीसाठी केलेली पद्धत म्हणजेच टोपोलॉजी होय। तर अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने नेटवर्कमध्ये उपकरणे हे जोडलेले असतात, त्यालाच नेटवर्कची टोपोलॉजी असे म्हटले जाते। तर त्याचे काही प्रकार आपण तेथे पुढे बघूया। सर्वप्रथम आपण बस टोपोलॉजी बघणार आहोत। बस टोपोलॉजीमध्ये सर्व डिव्हाइस मध्यवर्ती केबलशी जोडलेली असतात, ज्यास बस किंवा बॅकबोन म्हणतात। लहान नेटवर्कसाठी बस नेटवर्क तुलनेने स्वस्त आणि स्थापित करणेही सोपे आहे। बस टोपोलॉजीमधील संगणक हे केबलच्या सहाय्याने एका सरळ रेषेत जोडलेले असतात। या जोडणीसाठी साधी केबल वापरली जाते। त्याचप्रमाणे संगणकाची संख्या देखील मर्यादित असल्याने माहितीची देवाणघेवाण अधिक गतीने होते। तर विद्यार्थी मित्रांनो, बस टोपोलॉजी हे लहान ऑर्गनायझेशनद्वारा वापरले जाणारे सर्वात स्वस्त नेटवर्क आहे। बस टोपोलॉजीमध्ये प्रत्येक नोड हा थेट केबलला जोडलेला असतो। बस टोपोलॉजी ही कमी खर्चिक देखील आहे आणि याचा वापर समजून घेणेही अतिशय सोपे आहे। यामध्ये एक कॉम्प्युटर किंवा डिव्हाइस कनेक्ट करणेही सोपे असते आणि या नेटवर्कचा विस्तार करणेही सोपे आहे। तर आपण आकृतीत पाहिल्याप्रमाणे इथे मर्यादित संगणक हे एका सरळ रेषेत एका केबलला जॉईन केलेले आहेत। त्या केबललाच बस केबल किंवा बॅकबोन केबल असे म्हटले जाते। या सरळ रेषेतील संगणक हे माहितीची देवाणघेवाण अतिशय गतीने करत असतात। उदाहरणार्थ, आपण एखाद्या ऑफिसमध्ये किंवा कॉम्प्युटर लॅबमध्ये संगणक बघतो आणि ते संगणक एका सरळ रेषेमध्ये जॉईन केलेले असतात, तर ते सुद्धा बस टोपोलॉजी या स्ट्रक्चरमध्ये जॉईन केलेले असतात। त्यालाच बस टोपोलॉजी असे म्हणतात आणि या टोपोलॉजीमध्ये सर्व डिव्हाइस मध्यवर्ती केबलला जोडलेले असल्याने त्या मध्यवर्ती केबलला बॅकबोन आणि बस केबल असे म्हटले जाते। आता आपण बघणार आहोत स्टार टोपोलॉजी। स्टार टोपोलॉजीमध्ये सर्व डिव्हाइस सेंट्रल हब किंवा स्विचशी जोडलेले असतात। स्टार नेटवर्क स्थापित करणे आणि व्यवस्थापित करणे सोपे आहे, परंतु यामध्ये अडथळे येऊ शकतात, कारण सर्व डेटा हब किंवा स्विचमधून जाणे आवश्यक आहे। तर स्टार नेटवर्कमध्ये सर्व नोड हे एका केंद्रीय उपकरणाला जोडलेले असतात आणि हे उपकरण एखादा होस्ट किंवा हब, राउटर, स्विचही असू शकतो। आकृतीत दिल्याप्रमाणे याला संगणक हे एका मध्यवर्ती घटकाला जोडलेले आहेत, तर त्याला हब असे म्हणतात आणि याचे जे काही स्ट्रक्चर आहे ते स्टार सारखे दिसत आहे, यामुळे याला स्टार टोपोलॉजी असे म्हटले जाते। आणि हे केंद्रीय उपकरण सर्व्हरचे काम करते, तर इतर नोड्स हे क्लायंटचे काम करत असतात। यातील सर्व संवाद हा केंद्रीय उपकरणातून होतो। उदाहरणार्थ, एखाद्या संगणकाला दुसऱ्या संगणकाला काही डेटा पाठवायचा असेल, तर तो प्रथम हबमधून किंवा स्विचमधून म्हणजेच मध्यवर्ती केंद्रामधनं पास व्हावा लागतो, तेव्हाच तो दुसऱ्या संगणकावरती त्याची माहिती पोहोचू शकते। म्हणजेच काय की प्रत्येक संगणक हा हब किंवा स्विचमधून जाणे आवश्यक आहे।
बस नेटवर्कच्या विपरीत आणि स्टार नेटवर्कमध्ये एखादा नोड किंवा केबल अपयशी झाल्यास संपूर्ण नेटवर्क परिणाम होत नाही, कारण एखादा जर कम्प्युटर बंद पडला तर तो कम्प्युटर स्विच किंवा हबद्वारे बाजूला केला जातो व बाकीचे जे काही संगणक असतात त्याला अडथळा निर्माण होत नाही. त्यानंतर या नेटवर्कमध्ये दुसरे वर्कस्टेशन जोडणेही सोपे आहे आणि केंद्रीय नेटवर्किंग उपकरणाचा वापर केल्याने खर्च देखील कमी लागतो. तो अशा प्रकारे स्टार टोपोलॉजी आहे. आता आपण बघणार आहोत रिंग टोपोलॉजी. रिंग टोपोलॉजीमध्ये सर्व संगणक एका केबलद्वारे कनेक्ट केलेले असतात, जे रिंग किंवा वर्तुळ पद्धतीने केलेली असते. रिंग टोपोलॉजीमध्ये प्रारंभ नसते आणि शेवटचे टर्मिनेटरही आवश्यक नसतात. ते एका संगणकावरून दुसऱ्या संगणकावर जात असताना सिग्नल रिंगवर एका दिशेने प्रवास करतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आकृतीत पाहिल्याप्रमाणे संगणक हे वर्तुळाकार पद्धतीने एकमेकांना कनेक्ट केलेले आहे, त्यामुळे त्याला रिंग टोपोलॉजी असे म्हटले जाते. रिंग बस टोपोलॉजीमध्ये प्रत्येक नोड हा इतर 2 नोड्सला जोडलेला असतो आणि अशा प्रकारे एका सर्क्युलर नेटवर्कही तेथे तयार होते. यातील नोड हा जोपर्यंत पॅकेट त्याच्या अंतिम स्थानापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत त्याला एका दिशेने पाठवतो. याचे फायदे असे की सेंट्रल होस्टचा वापर केल्याने खर्च कमी होतो. हा क्षमतेपेक्षा जास्त काम करू शकतो, पण असे झाल्यास याचा वेग ही मंदावतो. अशा प्रकारे रिंग टोपोलॉजी आहे. पुढे मेश टोपोलॉजी. मेश टोपोलॉजीमधील प्रत्येक डिव्हाइसमध्ये प्रत्येक इतर डिव्हाइससाठी पॉइंट टू पॉइंट जोडलेला असतो. मेश टोपोलॉजी नेटवर्कवरील प्रत्येक कॉम्प्युटरला एकमेकांशी जोडते. जास्तीची केबल्स आवश्यक असल्याने मेश टोपोलॉजी महाग आहे आणि ती व्यवस्थापित करणे फारच जटिल आणि अवघड देखील आहे. त्या आकृतीत दिल्याप्रमाणे प्रत्येक संगणक हे इतर संगणकाशी जोडलेले आहे, त्यामुळे इथे केबलचा वापरही जास्त प्रमाणात होतो. मेश टोपोलॉजी ही अशा नेटवर्क टोपोलॉजीचा वापर करते की जिथे प्रत्येक नोड हा नेटवर्कमध्ये डाटा इले करतो. या प्रकारात होस्ट हा दुसऱ्या एका किंवा अनेक होस्टला जोडलेला असू शकतो. या टोपोलॉजीतले सर्व नोड्स नेटवर्क्समध्ये डेटा वितरणासाठी सहकार्य करतात आणि मेश टोपोलॉजी मुख्य फायदा म्हणजे जरी एखादी केबल ब्रेक झाली तरी त्यातील ट्रॅफिक दुसऱ्या मार्गाने केली जाऊ शकते. तर अशा प्रकारे मेश टोपोलॉजीमध्ये एक कम्प्युटर बाकी सर्व कम्प्युटरला जोडलेला असतो, त्यामुळे याला मेश टोपोलॉजी असे म्हटले जाते. ट्री टोपोलॉजी. ट्री टोपोलॉजी म्हणजे स्टार टोपोलॉजीचे रूपांतरण. ट्री टोपोलॉजीमध्ये प्रत्येक डिव्हाइस सेंट्रल हबवर प्लग करत नाही. ट्री टोपोलॉजी रेषीय बस आणि स्टार टोपोलॉजी वैशिष्ट्य देखील एकत्रित करू शकतो. आकृतीत दिल्याप्रमाणे ट्री टोपोलॉजीचे स्ट्रक्चर हे एखाद्या ट्री सारखे असते. ट्री टोपोलॉजी मूलतः बस टोपोलॉजी आणि स्टार टोपोलॉजी यांचा संयोजन आहे. ही टोपोलॉजी नेटवर्कला अनेक लेव्हल्स किंवा लेयर्समध्ये विभाजित करते. यात रूट नोड, इंटरमिजिएट नोड आणि अल्टिमेट नोड यांचा समावेश देखील असतो. या नेटवर्कचे उत्तम उदाहरण म्हणजे केबल टीव्ही तंत्रज्ञान. इतर उदाहरणे म्हणजे डायनॅमिक ट्रीवर आधारित लष्करी, खाणकाम आणि अन्य मोबाईल ॲप्लिकेशन्स इत्यादी होय. यातील सेकंडरी नोड्स हे सेंट्रल नोडला अधिक उपकरणे जोडण्याचीही परवानगी देतो. नेटवर्कचे विविध स्तर मॅनेज करायला सोपे आहेत आणि म्हणून दोष ओळखणे अधिक सोपे देखील आहे. तर अशा प्रकारे ट्री टोपोलॉजी आहे. आता आपण बघणार आहोत वायरलेस नेटवर्क म्हणजे काय. वायरलेस नेटवर्कमध्ये सिग्नल पाठवण्यासाठी किंवा प्राप्त करण्यासाठी इलेक्ट्रिकल किंवा ऑप्टिकल कंडक्टरची आवश्यकता नसते, तर पृथ्वीवरील हवेच्या वातावरणाचाच यासाठी उपयोग केला जातो. वायरलेस नेटवर्कमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह हे माध्यम म्हणून वापरले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपणा सर्वांना माहीत आहेच की वायरलेस नेटवर्क म्हणजे
ज्या नेटवर्कमध्ये केबल वापरलेली नसते त्या नेटवर्कला वायरलेस नेटवर्क असे म्हटले जाते. वायरलेस नेटवर्कचे उत्तम उदाहरण म्हणजे वायफाय. आपणा सर्वांना माहीतच आहे, वायफायद्वारे आपण अनेक डिव्हाइस एकमेकांना कनेक्ट करू शकतो. आकृतीत दाखवल्याप्रमाणे इंटरनेट हे मॉडेमच्या साहाय्याने संगणकांना किंवा लॅपटॉपला जोडलेले असते. यामध्ये संगणक, लॅपटॉप हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या माध्यमातून इंटरनेटला कनेक्ट केलेला असतो. यालाच वायरलेस नेटवर्क असे म्हटले जाते. वायरलेस नेटवर्कमुळे इंटरनेट आणि कंपनीच्या प्रमुख कार्याची जोडणे गेल्यामुळे कर्मचाऱ्यांकडून कामे अगदी जलद गतीने होत आहे आणि त्यामुळे उत्पादकतेमध्येही वाढ होते. वायरलेस नेटवर्कमुळे आपण वायरलेस कव्हरेज क्षेत्रांतर्गत कोणत्याही ठिकाणापासून नेटवर्क साधनांपर्यंत पोहोचू शकतो. त्यानंतर वायरलेस लॅन प्रणालीचे इन्स्टॉलेशन करणेही सुलभ आणि जलद असते. विद्यार्थी मित्रांनो, वायरलेस नेटवर्किंगसाठी लागणारा सुरुवातीचा खर्च हा अधिक असला तरी संपूर्ण इन्स्टॉलेशनचा खर्च हा कमी प्रमाणात असतो आणि वायरलेस नेटवर्किंग मजबूत सुरक्षितता प्रदानही करते. त्यामुळे वायरलेस नेटवर्क हा अत्यंत महत्त्वाचा भाग मानला जातो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नेटवर्किंग टोपोलॉजी म्हणजे काय आणि नेटवर्क टोपोलॉजीचे अनेक प्रकार पाहिलेत. त्याचप्रमाणे वायरलेस नेटवर्क म्हणजे काय हे देखील अभ्यासले. थँक यू.